श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री नवनाथ भक्तिसार, अध्याय 18. चंपावतीचा निर्जीव हात संजीवनी मंत्राने जीवित केले. श्री नवनाथ भक्तिसार, अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, पंढरी अधीशा, रुक्मिणीवरा, भक्तपालका, चकोरचंद्रा, प्रेम पियुष धारका, हे दीनबंधो दीनानाथा, पुढे चालवी भक्तिसार कथा. मागील अध्यायी वैराग्यता गोपीचंदाला धली, असो पुढे आता श्रोती, अवधान द्यावे ग्रंथार्थी. गोपीचंद सोडून ग्रामाप्रती वैराग्याचरू चालिला, मार्गी ग्रामोग्रामी जात, आहारापुरती भिक्षा मागत, पुढे मार्गी गमन करीत, वाचे जप करीतसे. पडी गौड बंगाल देश उत्तम, समाचार कळला ग्रामोग्राम, की गोपीचंद राजा नरोत्तम, योगींद्र नीती आचरला. गावोगावीचे सकळ जनी ऐकता विवळ होती मनी, नेत्री अश्रुपात गाळूनी अह अह म्हणताती. एक एकासी बोलती वचन, राव नव्हे होती मायापूर्ण, कन्ये समान केले पालन, सकळ प्रजेचे रायाने. आता ऐसा राजा मागुती, होणार नाही पुढत पुढती. ऐसे म्हणून आरंभळती, लोक गावीचे सकळीक, असो तो ज्या गावी जात, त्या गावीचे लोक पुढे येत. म्हणती महाराजांनी राहावे येथ, योग पूर्ण आचरावा, नाना पदार्थ पुढे आणती, परी तो न घे कदा नृपती. भिक्षा मागून आहारापुरती पुढे मार्गी जात असे. सेठ सावकार मोठमोठे बोलावित येती तया वाटे, पुन्हा परता वाग वाटे. बोलती रायासी, हे महाराजा तुम्हा विन, प्रजा दिसत आहे दीन. जैसे शरीर प्राणविन निचेष्टित पडत असे, तैसी गती प्रजेशी झाली. जरी तुम्ही जाता आमुचे पावली, तरी योग साधुनी पुन्हा पावली. दर्शन द्यावे आम्हा ते अवश्य म्हणून नृपनाथा, बोलवी तसे समस्त. ऐसे रायासी गावोगावी होत, अति गुंती चालल्या वया, असो ऐसे बहुत दिनी. स्वराज्याची सीमा उल्लंघुनी, गौड बंगाला देश टाकूनी, कौल बंगाली संचरला. त्याही कोल बंगालात गावोगावी हा वृत्तांत प्रविष्ट झाला. लोक समस्त चकचकिताती अंतरी, म्हणती गोपीचंद राया समान, होणार नाही राजनंदन. हा गोपीचंद प्रज्ञावान, धर्मदाता सर्वदा, असो कोल बंगालीचा नृपती. पौलपट्टण ग्रामी वस्ती, तेथे भगिनी चंपावती. गोपीचंदाची नांद तसे, तिलकचंद श्वशूर नामी महाप्रतापी युद्धधर्मी. जैसा गोपीचंद संपती उत्तमी, तैसाची रीती तो असे. गजवाजी अपरिमित, शिपिका नाना दिव्य रथ, धनभांडारे अपरिमित, राजसदने भरली ती. किल्ले कोट दुर्ग विशाळ, कौल बंगाल देश सबळ, तया देशीचा तो नृपाळ. तिलकचंद मिरविला 1,00,000 लक्ष, सबळ पृतनेचा असे देश. परी ती पृतना नव्हे प्रत्यक्ष, काळ शत्रूचा मिरवत असे. तया गृही ती चंपावती, सासूर वाशिनी परम युवती. ननंदा जावा भावाप्रती, देवा परिमानित असे. परम प्रतापी गर्जत काळ, सासू सासरे असती सबळ. तेथेही वृत्तांत समस्त सकळ. गोपीचंदाचा समजला परी करीती टीका, म्हणती आहा नपुंसका. ऐसे राज्य सोडून लेका, भीक मागणेवर येले. हा मृत्यू आला जरी, तरी भिक्षा झोळीन वंचावी करी. क्षत्रिय धर्मदाय शरीरी, भीक मागणे नसेची. आहा जन्मात येऊन काय केले, क्षत्र कुळा दूषण लाविले. आमुचे मुखासी काळे लाविले, पिशून केले जन्मात. म्हणतील सोयरा तुमचा कैसा, नपुंसक झाला वेळा पिसा. वैभव टाकून देशा दिशा, भीक मागे घरोघरी. तो जन्मताची का नाही मेला, क्षत्रिय कुळात ते डाग लाविला. आता स्वमुखा दाविने कशाला, श्लांघे दिसे ना अमुते. ऐसे आता बहुतारीती, लोक निंदितील आम्हा प्रती. हा कैसी ती मैनावती, सूत वडिला तिने हा. हा पुत्रा देऊनी देशवटा, आपण बैसली राजवटा. जालिंदर हाती धरुनी गोमटा, भ्रष्ट केले राज्यासी. श्रेया सांडूने रत्नवाटी, हाती घेतली कैसी नरोटी. कनक टाकुनी चिंगुटी, भाळी बांधी प्रीतीने. आहा जालिंदर कोणता निका, भिकार वाईट मिरवे लोका. हाती धरिला समूळ रोडका, डोई बोडका
शिखानष्ट एसियाच्या लागुनी ध्यानी घरासी लाविला आपुल्या अग्नी आता काळे तोंड करुनी जगा माझी मिरुतसे आहा माय नव्हे ती लाव म्हणावी स्वसुतजीने केला गोसावी लठ्ठा श्रमाच्या लागुनी पायी विघ्न आणले राज्यात आता कोणा तिचा बाप उभा राहिला बलाढ्य भूप राज्य हस्तुनी खटाटोप देशोधडी लाविला की एसी वल्गना बहुतरीती एकमेक स्वमुखे करीती ते ऐकुनी चंपावती क्षीण चित्ती होतसे मनीच्या मनी आठवणी गुण बंधूसाठी करी रुदन ननंदा जावा विशाळ बाण हृदया लागी खोचिती म्हणती भावाने उजड केला कीर्तिध्वज उभारिला राज्य सांडूनी हात बिकेला ओढवितो लोकासी माया बंधूंनी दिवटा लाविला तीही लोकी उजड केला आता उजडईचा उरला हेही करील तैसेची अहा माये ती हो रांड जगी ओढविले भांड आता जगी काळे तोंड करून अमिरवतसे ऐसे दुःखाचे देती घाव हृदय खोचुनी करीती ठाव बोलणे होतसे शस्त्र गौरव दुःख विषमापरी एरीकडे गोपीचंद पाहता पाहता ग्रामरुंद पौलपट्टणी येऊन शुद्ध पानवठी बैसला हस्ते काढून शिंगीनाद वासे सांगत हिरी गोविंद परी स्वरूपा माझी प्रतापरुंद झाकला तो जाईन की अर्कावरी अभ्र आले परी तेजतयाचे नाही बुडाले की मृगमदा ते गुंडाळिले सुवास वेष्टीला राहीना तेवी नृपनाथ पानवठ्या ते विराजत तो पारिचारिका अकस्मात चंपावतीच्या पातल्या त्यांनी येताची देखिला नयनी देखताची राव ओळखिला चिन्ही मग त्या तैशाची परतोनी राजसदना पै गेल्या रायास सकाळासी वृत्तांत सांगती त्या युतीसी की गोपीचंद पान वठ्यासी येऊन या बैसला ऐसा वृत्तांतराय ऐकून मग चित्ती झाला क्षीण म्हणे मुखाशी काळे लावून आमुचे गाव का आला परी लोकांत करीला आमुची अपकीर्त संचोरणी पट्टणात भीक मागेल गृहोगृही लोक म्हणतील अमक्याचा मुख घरोघरी मागतो भीक काळे करुणे आमचे मुख जाईल मग पुढारा अहाराया ऐसे करणे तरी का सयालासी येथे स्वदेशी चोरोनिया गुप्त भीक मागावी सुखाने सकळ राजसदनाची मानसे वेडा ळपणी बोलती त्यास तिलकचंद येऊनी त्या समयास गृह मनुष्या सांगत असे म्हणे आता गोपीचंद भीक मागेला गावात प्रसिद्ध परी जगात आपुले नाव शुद्ध अपकिरती बिरवेल तरी आता पाचारून अश्वशाळेत ठेवा आणून तेथे ते घालून भोजन बोळवावे येथून ऐसे सांगून नृपे सर्वाला राव सभास्थानी गेला एरीकडे परिचारिकेला पाठविले बोलावू परिचारिका जाऊन तेथे भनती महाराजा नृपनाथे बोलाविले आहे तुम्हा ते चंपावतीचे भेटीसी राव म्हणे आम्ही गोसावी आम्हा कैसी भगिनी ताई माई घर घर बापा घर घर आई भरला असे विश्वाते परी आता असो चंपावती बोलवी तसे आम्हा प्रती तरी भेटोन तिने युवती पुढे मार्ग क्रमावा ऐसे म्हणून परिचारिका सहित चालता झाला नृपनाथ परिचारिकाश्रम पश्चिम दारात त्यासी घेऊन जात असती अश्वशाळे माझी नेओने बैसविला राजनंदन परिचारिका म्हणती येथे धाडून देऊ चंपावती ते तुम्ही बैसला तेसीची बैसावे भेटीसी येतील येथे सर्व ऐसा परिचारिका दाऊन भाव सदना माझी संचाराला सकाळांशी सांगितला वृत्तांत की राव बैसविला अश्वशाळेत मग राजकांतेने त्वरित अन्न पात्र भरी येले तरुण पण जोगे पात्र भरून परिचारिके करी शीघ्र ओपून धाडिती झाली नितंबिन अश्वशाळेत तत्वता तव ती परिचारिका घेऊन अन्न अश्वशाळेत आली लगबग करून म्हणे महाराजा भोजना अन्न पाठविले तुम्हासी ते पात्र पुढे ठेवून मग परिचारिका म्हणे करा भोजन झाली या भेटी कारण चंपावती येईल की राव विचार करी मानसी हा सादर आहे संपत्तीसी व्याही विहीन खायासी संपत्तीसी मिळताती तरी आता सो कैसे आपण घेतला आहे संन्यास शत्रू मित्र दुःख सुख दुःखास समा ना परी लेखावे तरी मानापमान उभे राहटी हे प्रपंचाची मिळवे कोटी तरी एसियासी आधी कष्टी आपण कशास व्हावे हो मान अपमान दोन्ही समान पाळी ताती योगी जन ऐसे परिलक्षुनी मम
मन भोजना ते बैसला मनात म्हणे चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिरवत असे अस्तरी अन्न ब्रह्म धिकारून मग कैसे पाहावे सुख संपन्न ऐसा विचार करून भोजना ते बैसला एरीकडे अंतपुरात स्त्रिया निघून गावाक्षद्वारात निज दृष्टीने पाहती नृपण आपण नेत्री दीक्षा पाहती मग एकी की बोलती वचन हा हे काय निर्जलपण सोयरिया घरी अश्वशाळेत बैसून भोजन करती करंटा एक म्हणती चंपावतीशी वेगे आणावी या थायासी कोणी नंदेने त्वरेसी धावत घेतली तिज पाशी हस्ती धरुणी चंपावतीसी वेगे वेगे मेळी आणले ती निगुतीसी मग हस्त उचलून ती राया ते दावी त्या जाहल्या तीस घेऊन शेजारीसी पाहती गवाक्ष द्वारासी परी बोलती कुअक्षरासी कुशवाणी करोनिया म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला मान अपमान कैसा त्याला तस्करा समय येऊन बैसला अश्वस्थाळे माझारी हा जळो याचे जिने केवढे वैभव सोडून आता हिंडतो दैन्यवाना श्वाना समान घरोघरी म्हणवित होता प्रजानाथ काय मिळाले अधिक यात बनंगा समान दिसे आम्हात जैसा तस्कर धरी येला परी जैसे तैसे असो कैसे कासया आला स्वैरे गृहास येऊनी बैसला अश्वशाळाचे भोजन करीतो निर्जळ ऐसे नाना परी युवती कीटक शब्दे वाखानीती ते ऐकोनी चंपावती परम दुःखी झालीसी प्रथमची चंपावती गोरटी बंधू ते पाहता दृष्टी परम झाली होती कष्टी दुःख तयाचे पाहुनी त्यावरी नंदा जावा पिशुनी दुःखलेशी बोलती वचन परिशब्द नसती ते बाण हृदया माझी खडतरती तेने करून विफळ झाली पाच्छातापे परमतापली मग श्रीमंडळ सोडून वहिली सदना आली आपुल्या येता झाली जीवित्वा उदार वेगे शास्त्र घेतले खंजीर करी कवळून क्षणे उदर फोडिती झाली बळवून खंजीर होता उदर व्यक्त जठर फोडून बाहेर येत क्षणेची झाली प्राणरहित सदनी रक्त मिळविले एरीकडे अश्वस्ताळत परिचारिकीसी म्हणे रूपनाथ भेटवी माते चंपावतीस चल जाऊ दे आम्हासी एरी म्हणती त्या शुभनानी चंपावती सासुरवाशिनी त्यावरी अश्वसाळे लागून कैसे येथे येईल परी आता असो कैसे तुम्ही वस्तीस असाया रात्रीस आम्ही सांगून चंपावतीस गुप्त वेशे आणू की ऐसे ऐकून राया वचन म्हणे राहीना आजीचा दिन तरी आताची जाऊन श्रुत करावे ती असी अवश्य म्हणून शुभाननी आताची सांगू ती लागुनी रात्री माझी येऊ भेटी लागी महाराजा ऐसे बोलोनी त्या युवती पाहता झाले चंपावती तव खंजीर खोवनी पोटी महीवरी पडिल्यासी ते पाहुणे शब्द कोल्हाळी धावती झाली श्रीमंडळी गत प्राण पाहता बळी एकची कल्लोळ माजविला रुधिराचे तळे साचले जठर हे बाहेर पडले ते पाहुणी युवती वहिली शंखध्वनी करिता सासू सासरे भावे धीर पतिनंदा जावा चाकर म्हणती बंधू करिता साचार उदार झाली चंपावती मग बोलू नये तिची बोलती म्हणती अधम मंदमती कोणी गडूनी या क्षिती दृष्ट नष्ट भ्रष्ट आला आपुल्या सदनी अग्नी लाविला शेवटी लावायावे येथे आला तरी त्या ते बाहेर घाला मुख पाहो नका हो एक म्हणती तया करिता चंपावतीने केली कर्तव्यता तरी तिच्या समानतेची अवस्था करूनी बोळवा तिचा संगे ऐसे नाना तर्क कुतर्क करूनी मारिती हंबरडा हाक एकची कोल्हाळा करती सकळीक हा म्हणून कोणी हंबरडा हानिती बळे कोणी पिटिती वक्षस्थळे कोणी मही आपटती भाळे मूर्छागर्त पडताती कोणी आठवणी रडती गुण कोणी रडताती चांगुलपण कोणी म्हणती दैवहीन भारतार असे येचा कोणी म्हणती अब्रुवान चंपावती होती उत्तम निज बंधूचे क्लेश पाहोन दिदला प्राण लज्जेने एक म्हणे चंपावती किती वर्णावी गुणसंपत्ती मृगनयनी जैसा हस्ती स्त्रिया माझी मिरवतीसी एक म्हणती सदा आनंदी असून पाहत होते हास्य वदन सदा हर्षित असे गमन हस्ती जेवी पृतनेचा
एक म्हणे चांगुलपणी घरात मिरवे जय वितरणी, एक म्हणे ओ शुभाननी किती मृदू कोकिळा, एक म्हणती सासुरवास असता नाही झाली उदास, ईश्वर तुल्य मानुनी पुरुषास शुश्रूषा करी, वडिलांची ऐसे म्हणून आक्रंदती, अवघे एकची कोल्होळ करती, तो नाद अश्व शाळेप्रती, अकस्मात आदळला अश्व शाळे गौडनाथ, अश्व रथ लागी पुसत, एवढा काल्होळ का सदनात, झाला आहे कळेना परी तो सर्व ठाई बोभाट, झाला आहे गावात प्रविष्ट की भावा करिता, अति कष्ट जीवितवा ते दवडिले, ते अश्वर रक्षासाशी होता श्रवण, पुसता सांगती वर्तमान, म्हणती नाथा जीव राणीने, बंधू कारणे दिदला रूप म्हणे रे कवन राणी, कोण बंधू कवन स्नानी, एरू म्हणती ऐकिले कानी, चंपावती राणी ती येचा बंधू झाला पिसा, सोडून गेला राजमांदुसा, म्हणून वरोनी दुःख लेशा, जीवित ते गेले रांडकीने, एरू म्हणे बंधू कोण, ते म्हणती त्रिलोक चंदन नंदन, गोपीचंद ऐसे नाम, जगा माझी मिरवतीसे, ऐसे ऐकून रूपनाथ, नयनी लोटले अश्रुपात, चित्ती म्हणे ओ बाई घात मजसाठी का केला, मग चंपावतीची आठवणी ऊन, गोपीचंद मोहे करी रुदन, अहा मज ठाई दिदला प्राण, हे अनुचित झाले हो तरी आता महीवरती झाली माझी झाली अपकीर्ती, अनेक सोयरे दुःख चित्ती, मानितील बहु असं मी येथे आलो म्हणून, चंपावतीने दिला प्राण, हे दुःख होईल कारण विसर पडणार नाही की, ऐसा विचार करी चित्तांत, परीने लोटले अश्रुपात, एरीकडे संस्कारासी प्रेत, चित्तामही चालिले, गोपीचंद ही प्रेत पाहून, करीत चालिला सवे रुदन, परी चित्त वेधले कल्पने करून, अपकीर्ती अवघी झाली तरी आता असो कैसे उठवावे, सो बिगिनीसी आणि चमत्कार सोयऱ्यांसी दाखवावा प्रतापे, आम्ही जोग घेतला म्हणून तृणा समान मानिले यांनी, तरी नाथपंथाची प्रतापकरणी निज दृष्टी दावावी, जैसा पार्वतीचा गोसावी परी दक्षे हेळिता तो जावई, जीवित्व हरुणी प्रतापमही गाजविला तयाने, की अष्टावक्र अष्टबाळ ब्राह्मण कुरूप म्हणून केले हेळन, परी त्याने प्रताप दाखवून विप्रमुक्त केले, पैकी वामन रूप असता सान, बळीने मानिले तृणा समान, परी आपुला प्रताप दाखवून पाताल भुवनी मिरविला, की अगस्तीचा देह लहान, अर्णवे मानिला तृण, परी केशव म्हणता नारायण, आच मना ते उरला नसे की हृदय तरु पोटी, लहान एकादशी उरटी, परी मृदू मन्यान सान, दृष्टी पाहता मृत्यू वरियेला, तो दशग्रीव राक्षस पाळ, तृणतुल्य मानिला अनिल बाळ, परी सकळ लंकेचा झाला काळ, एक दंतची जाळीली तन्याय आम्हा येथ झाले, मान सन्मानारहित, तरी आता या ते नाथपंथ निज दृष्टी दाखवा, मग सहज स्थिती सवे स्मशानवटी गेला राय, प्रेतानिकट उभा राहून बोलत असे, म्हणे एका माझे वचन, प्रेत करू नका दहन, श्री गुरु जालिंदर येथे आणून चंपावती उठविन, की अहा मी येथे समय असता, वाया जात असे मा भगिनी आता, मग व्यर्थ आचरुणी नाथपंथ सार्थक नाही मिरविले, की पहा मातुळ कुळ अस्तिके रक्षिले तपो बळे, तेवी येथे युवती निर्मळ चंपावती उठविन मी, की अहिर नरी गुंतता हिरा, हिरकणी कढीत काढीत या सत्वरा, तेवी येथे भगिनी सुंदरा चंपावती उठविन मी, की मोहोरा सवे सुत सगुण, कदापि नव्हे भस्म, तेवी येथे सुमधूम चंपावती उठविन मी, ऐसे बोले सकळा कारणे, परी अश्व स्निळ सकळ, जन मेलिया जीवित्व पूर्ण, कदा काळी येईना, की वाळल्या सुरुखा लागी पाला, आला ऐसा नाही एकिला, हे तो न घडे कदा बोल, धर्मनिष्ठ हा बोलत असे, गोपीचंद म्हणे बोलता सत्य, परी मम गुरुचे प्रताप कृत्य वर्णन करिता, सरस्वती ते वाचा अपूर्ण मिरवत असे, जने कानिफाचे अर्थ लागून, सकळ देव आणले परी परिपूर्ण, वृक्षा लागे गोविले सध्या, पहा रे मम प्रताप करणी, एकादश वर्ष गर्ती अवनी, अश्वाविष्टित राहिला मुनी, प्रताप वर्णू केवुता, तरी धैर्य धरून चार दिन, करा प्रेतांचे संगोपन, श्री जालिंदर येथे आणून उठविन भगिनीसी, परीन एकता
परीना तो ऐकता विश्वासी शुंभा रचिला श्मशान महिसी प्रेत ठेवून ते चित्तेसी अग्नी लावू म्हणता तिथे पाहुनी गोपीचंद मग आपण चिंतेत बैसूनी शुद्ध म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मज लागी मी भस्म झाली या पोटी मग क्रोधन आवरे जालिंदरा जेठी नगर पालथे घालूनी शेवटी तुम्हा भस्म करी लगी ऐसे बोलता गोपीचंद वचन क्रोधे दाटला तिलकचंद पूर्ण म्हणे गुरुचा प्रताप वर्णून फुगीरपण मिरवतसे तरी आम्हा सांगतोसी ऐसे करून दावी चमत्कारास एरी म्हणे उत्तरासरसे बोलेन तैसे घडेल एरी म्हणे वाम कर काढून देता जाई सत्वर पाहू दे गुरुचा चमत्कार प्रेत रक्षू आम्ही हे एरी म्हणे फार बरवे चंपावतीचे प्रेत रक्षावे मी हस्त दावूनी काढून देता जाई सत्वर पाहू दे गुरुचा चमत्कार प्रेत रक्षू आम्ही हे एरी म्हणे बरवे चंपावतीचे गुरुते भाव उपजविन प्रेमाचा तिलकचंद पुत्रा सांगोनी वाम कर तियेचा ते दाडूनी गोपीचंद चिंतासहुनी उठोनिया बोळविला नाथ गोपीचंद घेऊनी कर पुढे चालेला मार्गावर एक कोस येता नृपवर काय केले इकडे चिते माझी घालूनी प्रेत डावलुनी गेले सकळ आप्त एरीकडे नृपनाथ हेळा पट्टणी चालिला मार्गी येता 5 कोस परी हे कळले जालिंदरास मनात म्हणे नव्हे सुरस गोपीचंद आल्यानं पिशून करतील विचक्षणा नाना परीची होईल वल्गना आणि बाळ पावेल शोकस्थाना आप्तजना पुढती ऐसा विचार करून चित्ती आपण चालेला कृपामूर्ती प्राणाय अश्र मंत्र विभूती चर्चोनिया निळभाजी तरी ते प्रणय अस्त्र मंत्र एकची नैषधरा रजपुत्र जाळत होता अस्त्र पवित्र एरा माहित नव्हे त्याची ते अस्त्र जालिंदरापाशी होते अति उजळपणासी प्रणय भस्म लाविता बाळासी वातगती चालेला मग लोटता एक निमिष धावून आला श्रुतकोश अकस्मात गोपीचंदास निज दृष्टीने देखिले म्हणे वसा पुन्हा परतो न किमर्थ केले आगमन शरणावरी भाळा ठेवून वृत्तांत सर्व निवेदेला मग तो ऐकून वृत्तांत म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपनाथा नको करू काही चिंता पुन्हा फिर मागुता अवश्य म्हणून दोघे जण मार्गे करीते झाले गमन पौल पट्ट राणी माझी येऊन राजांगणी संचरले तव ते आपतासहित मेळा घालून बैसले होता पाळा विवळ चित्ती नाना बरळा वृदन शब्दे बोलती तो अकस्मात देखील द्वयनाथ महापती दर्शनयुक्त देखताची तिलकचंद यथार्थ धाव पुढे घेत असे परम भक्ती करोनी असं मन त्वरे आणून कनकासन त्यावरी बैसोनी अग्निनंदन पुढे उभा राहिला परितोन मनादी आदर जैसा शटाचा शृंगार की डिसाळपणी ओसनगरी तेवी विनय भावतो की अजाकंठीचे लंबस्तन की गारोडियाचे शूरत्वपूर्ण की वैशिष्य मुखमंडन तेवी आदरणरूपाचा की घटा माझी जैसा अर्क की हिवरांची सावली शीतळ देख की पिसाच बोलणे न सत्यवाक तेवी दावी विनय भावाते की वृंदावनाचे गोमटे फळ की अर्क वृक्षी लोंबले केळ की मैदानचे गळामाळ तेवी विनय भावाते की बकाचे दिसे शुद्ध ध्यान की अंतरी घोकित वेचिन मीन की तस्करांचे मौन साधन तेवी विनय भावाते की अर्थ साधक वक्तापूर्ण परिघाते वेगे घेणार प्राण तयाचे रसाळ भाषण दावी विनय भावाते की गोरक्षकांचे ऊर्ध्व गायन तेथे कैसे पहावे ना तानमान तेवी त्या राजाचा सन्मान दावी विनय भावाते की उद्धधीचे द्रोणांत जळ की कनके तुल्य पिवळा पितळ की विनयाची गोडी बहु रसाळ तेवी विनय भावाते की घरघरीचे सवष्णपण की बोध्याचे देवार्चन की म्हशाचे गण्यानाम तेवी विनय भावाते तन्याय तो रूपपती तिलकचंद उभा भक्ती परिभावना सकळ नाथाप्रती कळून आली तयाची म्हणे राया चंपावती ज्ञान कळा सगुण युवती ऐसी जाया गृहापती साजेल माते दिसेना जैसी शिव साळुंका सुरगणी परीती स्थापावी खडकी येऊनी तेवी सत्या सदनी चंपावती साजना गर्भ या काय चंदन लेप मरकट व्यर्थ
गिरवान भाषा उमे पवा यसा जान कनक पिंजर रूप कदा काळी घडेना तन्याय चंपावती तुझे गृही असे युक्ती जैसी मैदा गृहा वसती मनहीन मिरवतसे परी आता सो कैसे काय करावे ब्रह्मतंत्रास मग पाहुनी गोपीचंद वक्रास हस्त देई म्हणतसे मग हस्त काढून दृष्टी देता झाला कर संपुटी शव जाणूनी पोटी उच्चारण करी रायाते मग कवळुनी भस्मची मोठी मंत्रप्रयोग बोले होटी सकळ संजीवनीची रहाटी प्रोक्षित असे ब्रुजांते भस्म शेजारी होत सिंचन हाक मारित तयकाराने हाके सरशी त्वरे उठन चरणी माथा ठेवितसे हा ज्वार संजीवनी क्षणात उठली राजपत्नी जैसा शुक्र कवच मुखातून 2 वेळा उठविला तोची न्याय येथे झाला सकळा लागी भाव ठासला अहा जालेंद्रनाथ भला पूर्ण ब्रह्म मनवुनी मग लाग वेगे सकळ उठुनी श्रीनाथाच्या लोटने चरणी म्हणती अपार केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलीचा हा मग समस्त म्हणती फार अपूर्व कौतुक दावी गोपीचंदराव धन संपत्ती ते काय करावे टाकून जावे सर्वसी मग सर्व जग बोले राया भले पश्चातापे पूर्ण तापले परी ते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा तसे तैसेची जैसे तैसेची की करी आव्हानीला ती निर्मळ परी सेवेची गंध मोळी लोळे उकिरड्यात उतावेळ विष्ठा भक्षण आवडत असे तन्याय सर्व लोक बोलती पश्चातापे दैविक परी त्यांचा सुटे न भोगिता नरक प्रारब्ध योग तयांचा असो ऐसे प्रारब्ध करणे श्री जालिंदर ठाय उठवणी मग उठता झाला कनकासनी हेळ पट्टणी जावया मग तो तिलक चंदन रूपती अभिमान दवडून झाला गलती सलिलपणी पदावरती मस्तक ठेवीस प्रेम म्हणे महाराजा मी पतित राजवैभवे झालं उन्मत लघु मानिला गोपीचंदनाथ तरी क्षमेथेवरी आता तुम्ही दयाळू कनवाळू संत माये हुई मायावंत तरी बाळाचे अन्याय यथार्थ उदरा माझी बोलता झाला अग्निनंदन चंपावतीचे हस्ते करून पाकनिष्पती करी का अवश्य म्हणून तिलकचंद चंपावतीशी सांगे सद्गद तिथे सांगुनी पाक प्रसिद्ध करविला नेटका मग चंपावती भ्रतार सहित वैसविली स्वपंक्तीत आपुला अनुग्रह देऊन तिथे नाथपंथी मिरविली आपुले मुखीचे उच्छिष्ट ग्रास संजीवनी प्रयोग प्रसादास देऊनी केले अमरपणास मैनावती परिसंचली ऐसे रीती सारुनी भोजन विडे घेतले त्रयोदश गुण राया तिलका चंदा भाषण करिता झाला मुनिराज म्हणे एक बा सर्वज्ञ राशी गोपीचंद जातो गोपीचंद जातो पूर्ण तपासी तरी सांभाळी याचे राज्यपदासी बाळा अज्ञानासे याचे प्रताप तुझा प्रतापमही ते संपूर्ण शत्रू न येती तेने करून मीही येथे सन्मास राहून सर्व अर्थ पुरवेन की परी राया सन्मानासाठी मीही जाईन तीर्थलोटी परी मुक्तचंद पडता संकटी धाव घाली तू येथे से बोलता अग्निसुत अवश्य बोले तनुपनात यावरी राहून एक रात्र निगते झाले उभयंता करोनी जालिंदरान मन गोपीचंद करिता झाला गमन जालिंदरही मार्ग धरून हेळा पट्टणी चालिला तिलकचंदन उपनाथ बोळविन आला स्वगृहात एरीकडे मैनावती सुत मुका साळीतसे सिया राहणी मार्ग क्रमून राव गेला बद्रिकाश्रमी बरिकेता दार भावेन मुनी तपा लागी बैसला लोह कंटकी पांदागुष्टा ठेवून तप करी वरिष्ठ एरीकडे जालिंदर वाटे येऊन या पोचला तेथे राहुनी षण्मास बैसला लोहकंठकी पादांगुष्ट तपोनी ठेवून तप करी वरिष्ठ एरीकडे जालिंदर वाटे येऊन या पोचला तेथे राहुनी षण्मास प्रीती मुक्तचंद उपदोषिनी अर्थार्थिक आणि फसह शिष्य कटका प्रति घेऊन या चालिला नाना तीर्थ करी भ्रमण
द्वादश वर्ष गेली लोटून शेवटी बद्रिकाश्रम पाहून गोपीचंद भेटला मग ते तपाचा उचित अर्थ उद्यापना देव समस्त पाचारुण्य स्वर्गस्थ गौरविले आदराने महाविष्णू महेश सविता अश्विनी वरुणा मरनाथा भेटून समस्त देवता सनातपणी मिरविला सकळ विद्येचा समारंभ भार अभ्यासविला तरुण पवर पुन्हा दैवता अनुनी सत्वर वरा लागी ओपिले असो येथून गोपीचंदाख्यान संपले पुढे करा श्रवण श्री गोरक्ष श्री राज्यकारणे जाईल श्री गुरु आनावया तरी आता अत्यंभूत श्रोता सांगेल धुंडीसुत मालू ऐसे नाम जाते नरहरी वंशी मरविले स्वस्ती श्री भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काव्य किमियागार सदा परिसुत भाविक चतुर अष्टोद्देशाध्याय गोड हा अध्याय 18 ओव्या 214 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्री रुस्तु श्री नवनाथ भक्ती सार अष्टादश अध्याय समाप्त श्री स्वामी समर्थ।